प्रिय पारदेवाडी, जसं की तुला माहीतच आहे, आम्ही अनिकेत आणि राहुल शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास प्रशाळेत समाजकार्याचा पदव्युत्तर शिक्षण घेत आहोत. समुदाय संघटनेसाठी गाव पाहत अनावधानाने तुझ्याकडे आलो आणि डोंगराच्या कुशीत इंग्रजी एच आकाराची तुझी रचना, गावाच्या दोन्ही बाजूला ओढा, पावसाळ्यात चिंब भिजणारी तू, हिवाळ्यातील गुलाबी थंडीतही आम्हाला तितकीच आवडलीस. आम्ही गावाचे प्रथम नागरिक सरपंचांची भेट घेतली. गावाची आत्मा असणारे विद्या मंदिर पारदेवाडीत गेलो. शरीराने जरी दिव्यांग बनवले तरी गावातील 3 पिढ्या घडवणारी गोडशे मॅडमांशी बोललो. गावाला बौद्धिक खाद्य पुरवणारे श्री रामचंद्र डावरे वाचनालयात जाऊन पुस्तकं आणि कामकाज पाहिलं. गावातील शेतीपूरक सर्वात मोठा जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडं पाहिलं जातं. गावातील 4 दूध डेअरींची भेट घेतली. गावातल्या आरोग्याविषयी आशाताईंशी चर्चा केली. गावातील महिलांना एकत्रित आणून विधायक काम करणाऱ्या CRP मॅडमांचा नाश्ताही खाल्ला. शाळेतील मुलांचा खेळ घेतला. साखळीच्या खेळामधून एकीचे महत्त्व जाणले. एक महिला सरपंच ध्वज फडकवताना प्रजासत्ताक दिन पाहिला. शाळेतल्या चिमुकल्यांनी 26 जानेवारीला केलेल्या देशभक्तीवरील गीतांचा कार्यक्रम पाहिला. रद्द झालेली ग्रामसभा पाहिली. पथनाट्याचा कार्यक्रम केले. पारदेवाडीत स्वच्छतेची जनजागृती फेरी घेतली. महालक्ष्मीच्या यात्रेनिमित्त परिसर स्वच्छता आणि रांगोळी स्पर्धा घेतल्या. प्रिय पारदेवाडी, खरंच आम्ही गावाचा नागरिक म्हणून विचार करतो का? जर गावाचा सजग नागरिक असू तर आपला परिसर कचऱ्याने भरलेला का? आपल्या घरासमोरील गटार तुंबलेली का? गावाची वाचनालय अजूनही गोट्यातच का? 500 लिटर दूध संकलनासाठी गावात 4 दूध डेअऱ्या का? सांडपाणी व्यवस्थापनासाठी आणलेली शोषखड्डा पाईपला अजूनही त्याची योग्य जागा का मिळत नाही? प्रिय पारदेवाडी, तुला काहीतरी सांगायचे आहे. प्रत्येक घराला पाणी आलंच पाहिजे, पण जादा झालेलं पाणी गटारीला जाणार नाही. ही दक्षता कोण घेणार? पाईपला नळ कोण बसवणार? गावात शाळा आहे, शाळेत शौचालय आहेत, पण त्याला दारच मोडकं आहे. सांग पाहू, विद्यार्थी त्याचा लाभ कसा घेणार? प्रत्येकाच्या घरापर्यंत रस्ता हवा असतो, पण घरासमोरील परिसर, गटार कोण स्वच्छ करणार? प्रिय पारदेवाडी, मला विचारायचं आहे, आपल्यापेक्षा कमी पाऊस असून वर्षभर पुरेल इतकं पिण्याचं आणि शेतीसाठी पाणी कसं काय पुरतं? पाहू हिरवे बाजारबद्दल. कहते हैं हर वर्तमान का अपना एक अतीत होता है. 80 के दशक में हिवरे बाजार के बाशिंदों की जिंदगी में संघर्ष ही संघर्ष था. कारण था क्षेत्र की विषम प्राकृतिक संरचना और भौगोलिक स्थिति. इस गांव में कुछ नहीं था, ना पीने को पानी, ना स्वास्थ्य की सुविधा. बहुत सारी परेशानी करके लोग गांव छोड़ के शहर जा रहे थे. पहला काम हमने ये किया कि वाटर शेड का काम किया. क्षेत्र की स्थिति देखते हुए सरकार ने वाटर शेड कार्यक्रम को यहां लागू किया और फिर ग्राम पंचायत की संजीदगी और ग्रामवासियों की सक्रिय भागीदारी से स्थिति में बदलाव के संकेत मिलने शुरू हुए. गांव सरकारी योजना खूप चांगल्या आहेत, पण आपण गावाचा नागरिक म्हणून, ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच म्हणून त्याचा लाभ घेण्यास किती तत्पर असावे याविषयी भास्कर पेरे पाटील म्हणतात त्याप्रमाणे. माझ्या इथे यावर्षी 1.5 लाख नारळ निघाले, 1.5 लाख रस्त्याला.
2700 झाडं आहे नारळाचे, 1.5 लाख, आणि विकले नाही, पोराने तोडून खाल्ले. तुम्ही माझ्या गावात कोणाच्या घरी जा, गमिलात खोबरं दिसेल तुम्हाला. ग्रामपंचायतचं सरकारच्या पैशाने झाडं लावले, सरकारच्या पैशाने खर्च केला. लय झाडं लावले म्हणून प्रतिभाताईने मला पुरस्कार दिला, पाठीवर हात टाकला, लय चांगलं काम केलं म्हणून. वरून 15 लाखाचा चेक दिला आणि नारळ आमची पोरं खाते. मग एवढ्या सरकारच्या योजना चांगल्या असताना आपण त्याचा फायदा घ्यायला पाहिजे ना. माझ्या स्मशानभूमीत 125 जांभळीची झाडं आहे. इतके जांभळं लागते साहेब, त्याला अख्खं गाव खाऊन जांभळं उरते. महिला आमुषाच्या दिवशी पण स्मशानभूमीत घुसते, तिला भूत दिसत नाही, जांभळं दिसते, जांभळं. ती जांभळाकडेच पाहते घुसते. किती कुंटलानं जांभळं निघते. लावा ना, गावोगाव इतकी जागा आहे साहेब रिकामी, त्या रिकाम्या जागावर भांडणं आहे. मग त्याच्यापेक्षा झाडं लावा ना फळाचे, काय बिघडलं. आम्ही यावर्षी एक प्रयोग केला आता, ज्या लहान गल्ल्या आहे 5 फूट 10 फूट 8 फूट, जिथे मोठाले झाडं लावता येत नाही, तिथे आम्ही वेल लावले. वेल, दोडकं, कारलं, भोपळं, आणि त्याचे मंडप केले त्या गल्लीत. त्या बाईनं तिथेच दोडकं तोडायचं आणि खायचं. पाणी किती लागत आणि जागा किती लागत त्याला, फक्त करायचं पंचायतला. 1 नाही 1000 गोष्टी पंचायती करू शकते. सीताफळे, पेरू आहे, लिंबू. आमची 1 एकर जागा रिकामी होती तर आम्ही त्याच्यात शेवगाच लावून टाकला. अख्खं गाव शेवगा खातं. लोकांनी खाल्लं आपल्या, तर त्याचं वाईट वाटायला नाही पाहिजे. काय कारण आहे. शेवटी आता मी जे तुम्हाला सांगितलं, आम्ही एवढं केलं, आम्ही एवढं केलं, आम्ही एवढं केलं, कोणाच्या पैशातून केलं, लोकांच्याच पैशातून केलं. मग त्यांच्या पैशातून त्यांना केलं तर बिघडलं काय. गावामध्ये 7 स्वयंसहायता समूह आहेत. ही आनंदाची बाब आहे. काही स्वयंसहायता समूहांनी कर्जही घेतले आहे, पण त्या कर्जाचा वापर घरगुती वापरासाठीच होतो. ही बाब खटकण्याजोगीच आहे. संशोधकांनी एक फार इंटरेस्टिंग स्टडी केला आहे. बचत गटातल्या महिलांना जाऊन त्यांनी 2 प्रश्न विचारले की एखादा बचत गट यशस्वी होतो म्हणजे नेमकं काय होतं आणि तो यशस्वी का होतो. 78% महिला असं म्हणत आहेत की आम्हाला जर योग्य वेळी ट्रेनिंग मिळालं तर आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आणि आम्ही यशाकडे जाऊ शकतो. 75% महिला असं म्हणतात की गटाचं नेतृत्व कोण करतं आणि किती चांगल्या पद्धतीनं करतं याच्यावरती पण गटाचं यश अवलंबून असतं. 65% महिला असं म्हणत आहेत की बचत गट जर आपल्या व्यवहारामध्ये पारदर्शकता आणू शकला आणि पारदर्शकता राखू शकला तर आणि तरच तो गट यशस्वी होतो. व्यवहार पारदर्शक ठेवण्याची व्यवस्था मिळाली तर बचत गट यशस्वी होऊ शकतो असं स्वतः महिला सांगतात. म्हणजे महिलांनी बचत केली पाहिजे, त्यांना कर्ज मिळाले पाहिजे, कर्जातनं त्यांनी उद्योग उभे केले पाहिजेत, त्यांनी बनवलेल्या मालाला मार्केट मिळालं पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण हे सगळं करताना ज्या व्यवहारावरती हे आधारलेलं असतं त्या व्यवहाराची योग्य नोंद कुठेतरी ठेवली पाहिजे. बचत गटाच्या नावाखाली खूप पारदेवाडीमधील 45% कुटुंबातील महिला कोणत्या ना कोणत्या स्वयंसहायता समूहाशी जोडली गेलेले आहेत. त्यातील 38% महिला नियमितपणे मासिक बैठकीत सहभागी होत नाहीत. हा सहभाग वाढवणे तर गरजेचा आहेच. अजून 55% कुटुंबातील महिला कोणत्याही स्वयंसहायता समूहाशी जोडली गेलेली नाही. त्यांची जोडणी करून या विदारक कार्यामध्ये एकत्रित येण्याची गरज आहे. पैसे कर्ज काढलं तर 2 शेळ्या बाजारात पाडल्या. चटणी कुटायचं घेतलं ती फेड केली. पण असंच कर्ज घेऊन लोकांच्या सावकाराचे त्याचे दिले काही. पुन्हा तिच्या रिक्षा घेतला, पुन्हा ती शेवायची मिसण घेतली, पापडाची घेतली, पिठाची चक्की घेतली. बचत करून कर्ज घेतलं, परत मग सावकाराकडे जायची गरज नाही पडली. कर्ज फिटलं पाठीमागचं, तिथून धंद्याला पैसे उरले. पैसा दिसल्यामुळं काही बी करता येते ना परत. मग त्याच्यामुळं माझं चालायला लागलं कुटुंब. ते पैसे नसते तर मी काहीच करू शकत नव्हते. पहिल्याने पिकोची मशीन घेतली, म्हणजे शिलाई काम करीत होते ना मी. साधं म्हणजे आपली साधी मशीन होती ही. परत मग डबल पाटची दुसरी मोठी मशीन घेतली, पिकोची घेतली. दुकान टाकलं, म्हणजे कर्ज त्यांनी मोठं दिलं ती परतफेड केल्यावर. सगळ्यालाच झाला फायदा. फायदा कुणाचा नाही म्हणून नाही, सगळ्याचाच फायदा आहे. पारदेवडी गावामधील 31% लोकांच्या घरापुढे
अजूनही दिवाबत्तीची सोय नसल्यामुळे आजही अंधारातूनच मार्गक्रमण करावे लागते. शेतकरी म्हणलं की आत्महत्या, कर्ज, दुष्काळ, अतिवृष्टी असे शब्द पेपर आणि बातम्यांमध्ये दिसतात. क्षमता असूनही एकेकाळी जगाची भूक भागवणाऱ्या भारतावर आयातीची वेळ पण येऊन गेली. या सगळ्याच्या मुळाशी जाऊन जर कारण शोधायचा प्रयत्न केला तर असं लक्षात येतं की विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जग लय पुढे गेलं, पण भारताचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र तिथंच राहील. आम्ही गावातील शेतकऱ्यांना एकत्रित करून लक्षकेंद्री गटचर्चा घडवून आणली, ज्यामध्ये शेतकऱ्यांना शेतीमध्ये येणाऱ्या समस्या, अडचणी तसेच त्या सोडवण्यासाठी कोणते मार्ग आहेत याचीही चर्चा करण्यात आली. ह्या सर्वांचं मूळही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या शेतावरती छोट्या मोठ्या पद्धतीने शेती हा व्यवसाय समजून जर याच्यामध्ये काम केलं तर कुणालाही नोकरीची गरज लागणार नाही. ज्या दिवशी आम्ही शेती करायची थांबल ना, जगातले सगळे माणसं उपाशी मरतील, तुम्हाला माहिती. पण एखादा पिक्चर निघायचा थांबला तर काही कोणी उपाशी मारणार नाही. पण लोक पिक्चर मधल्याच माणसांना हिरो समजतात, शेतकऱ्याला कधी कोणी हिरो समजत नाही. 10वी झाल्यानंतर 10 वर्ष नोकरी केली एका खाजगी कंपनीमध्ये. त्याच वेळेस एका वृत्तपत्रामध्ये एक मला आर्टिकल वाचायला मिळालं की एका सांगलीच्या शेतकऱ्याने 10 गुंठ्यामध्ये एका वर्षात 12 लाख रुपये कमावलं. त्याच्याकडे गेलो, 8वी शिकलेला शेतकरी होता, समजून घेतलं आणि निर्णय घेतला नोकरी सोडायचा. वर्षभर मी त्यांच्याकडे सकाळी 7 वाजता सायकलवर जायचो 17 किलोमीटर आणि संध्याकाळी 7 वाजता परत यायचो. काहीच पैसे मिळाले नाही, पण कोट्यावधी रुपयाचे तंत्रज्ञान मिळालं. आणि तो प्रोजेक्टच मी आज सगळ्या आपल्याला सांगणार आहे. तो फक्त 1 एकर शेतीचा आहे, त्याला 13 ते 14 लाख रुपये लागतात. आणि ते जर तुम्ही फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवलं फक्त 7-8 हजार रुपये महिन्याला मिळतील. आणि जर आमच्यासारखी शेती केली तर 40-50 हजार रुपये मिळतील. म्हणून हा 1 एकर शेतीचा प्रोजेक्ट काय तो बघू आपण. तर 10 गुंठ्यामध्ये पॉलिटनेल म्हणजे संरक्षित शेती, त्याच्यामध्ये उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा तिन्ही ऋतू कंट्रोल करून दररोज 1000 रुपये आमच्या घरात येतील. त्याच्यामध्ये इंग्लिश भाजीपाला 20 किलो भाजी काढतो, 50 रुपयाचा रेट मिळाला तरी 1000 रुपये त्यातून येतात. 10 गुंठ्यावरती वेलवर्गीय पिकं सुरू केली. दुधी, दोडका, कारली, तोंडली 2-2 किलो रोज काढायचो. 10 किलो मिळायचं, 30 रुपयाचा रेट मिळायला लागला, 300 रुपये त्यातून मिळायला लागला. पुढच्या 10 गुंठ्यावरती तिसऱ्या कोबी, फ्लावर, भेंडी, गवार, फळभाज्या करायला लागलो. त्या पण रोज 10 किलो निघायच्या, 20 रुपयाचा रेट मिळायला लागला, त्याच्यातून 200 रुपये मिळायला लागले. चौथ्या आणि शेवटच्या प्लॉटमध्ये 8 गुंठ्यावरती पालेभाज्या, पालक, मेथी, शेपू, लाल माठ, हिरवा माठ, चवळी त्या सुरू केल्या. त्याच्यातून प्रत्येक भाजी 5 जुड्या रोज काढायचो. पालक 5, मेथी 5, शेपू 5, अशा 30 जुड्या व्हायच्या. त्याला 7 रुपयाचा रेट मिळाला, त्याच्यातून 200 रुपये मिळायचं. म्हणजे 38 गुंठ्याचं क्षेत्र वापरलं आणि त्याच्यावरती 1700 रुपये रोज व्हायला लागले. अजून 2 गुंठ्या जागा माझ्याकडे शिल्लक आहे, त्याच्यामध्ये 1 गुंठ्या. गावातील रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी, विद्यार्थ्यांना अभ्यासिका, स्मशानभूमी, खेळाचे क्रीडांगण, सार्वजनिक सभागृह, व्यायामशाळा, जनावरांना पाणी पिण्यासाठी मोकळे पाणपोई, सार्वजनिक स्वच्छतागृह, रस्त्याच्या दोन्हीकडेला बाग या क्रियाकल्पांची अग्रक्रम प्राथमिकता ठरवून प्रत्येक वेळी सरकारी योजनांची किंवा शासकीय निधीची अपेक्षा करीत बसण्यापेक्षा स्वतःहून पुढाकार घेऊन लोकसहभागाला हाक देण्याची गरज आहे. चंदा चमके चमचम चीखे चौकन्ना चोर चींटी चाटे चीनी चटोरी चीनी खोर कितना मुश्किल है ये गाना जरा गा के दिखाना. चंदा चीनी चमके चाटे चौकन्ना चीखे चोर चंदा चमके चमचम. हिरव्याशा छाये खाली आभाळाच्या माये खाली जिव्हाळ्याची साध घाली रे गाव माझे, गाव माझे, गाव माझे, गाव माझे, गाव माझे. गर्दराई सावल्यानी पवडशांच्या रांगोळ्यांनी पावसाच्या पागोळ्यांनी सजे गाव माझे, गाव माझे.
माझे गाव माझे भोळी माणसे ती जीवाला जी जीव देती साधी भोळी माणसे ती जीवाला जी जीव देती साखर प्रीती का